नागपूर ते गोवा जोडणारा शक्तिपीठ महामार्ग हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर खूप कमी होणार आहे. पण आता या महामार्गासाठी भूसंपादनाचं काम सुरू झाले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी अधिग्रहणासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील गाव वगळण्यात आली आहेत. त्या संदर्भात पुन्हा चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांमधील शेतकरी आणि स्थानिक लोकांमध्ये चिंता वाढली आहे. चला या प्रकल्पाबद्दल आणि त्यामुळे प्रभावित होणाऱ्या गावांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शक्तिपीठ महामार्ग हा एक 6 पदरी एक्सप्रेसवे आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे संपणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासांवरून फक्त 7-8 तासांपर्यंत कमी होईल. हा महामार्ग केवळ प्रवास सुलभ करणार नाही, तर महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडेल. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी आणि पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासारख्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. या महामार्गासाठी एकूण 8,615 हेक्टर जमिनीचं संपादन होणार आहे. यात खाजगी, शासकीय आणि वन विभागाच्या जमिनींचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधील 39 तालुक्यातून आणि सुमारे 371 गावांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाला काही जिल्ह्यांमध्ये तीव्र विरोध होत आहे. विशेषतः कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की या महामार्गामुळे त्यांच्या उपजाऊ जमिनी जातील आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. सरकारने बाजारभावाच्या तिप्पट दराने जमीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले तरी काही शेतकरी या मोबदल्यावर समाधानी नाहीत. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील एकूण 12 जिल्ह्यातील 29 तालुक्या आणि 370 गावातून जाणार आहे. हा प्रकल्प हाती घेण्यास आखणीस आणि भूसंपादनासाठी शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली अशा भूसंपादनेला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी याला विरोध केल्याचे दिसते. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या प्रश्नी आवाज उठवला. त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही या महामार्गाला विरोध केला. कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीतून होऊ नये यासाठी आमच्या शेतजमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसतंय. कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने आता या ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. शक्तिपीठ महामार्गातून परभणी जिल्ह्याला वगळण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 128 हेक्टर वन विभागाची जमीन वापरली जाणार असल्याने पर्यावरणावरही याचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सरकार आणि MSRDC मात्र हा प्रकल्प पूर्ण करण्यावर ठाम आहेत. विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग 6 पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल.
48 मोठे पूल, 30 बोगदे, 8 रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोल्हापूर अंबाबाई, तुळजापूर तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुकादेवी या 3 शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा तांडा, नरसिंहवाडी, औदुंबर या 12 देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.